नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची मी सूचना सांगत आहे. ती कोणती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. ई-KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्याची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-KYC पूर्ण केली नसल्यास सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की ज्यांनी ई-KYC करताना काही चुका झाल्या असल्यास ते एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. वन टाईम एडिट करता येईल, त्यानंतर परत एडिट करता येणार नाही. तुम्हाला वन टाईममध्ये एडिट करता येईल अशी सुविधा देण्यात आलेली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणीचा ई-KYC करताना काही चूक झाली असल्यास ती दुरुस्त करून घ्यावी. फक्त एक वेळेस तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटेल, त्यानंतर एडिटचं ऑप्शन भेटणार नाही अशी महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी सूचना आलेली आहे. तरी लाडक्या बहिणी याची नोंद घ्यावी. धन्यवाद.